आता हे बघा, सकाळ सकाळी ना आमच्या पिल्लूनं आता अभ्यासाची मोहीम हातात घेतली. तर ती का घेतली, तर कारण की आता खूप दिवस सुट्टी झाली आणि तेव्हापासून अभ्यास काही केला नाही. आणि अक्षर ना जे काही सगळे गिरवायला येत होते, म्हणजे ज्याचे व्यवस्थित असे आकार छान असे येत होते, ते सगळे विसरलेत. म्हणून आज सकाळ सकाळी मी पिल्लूला अभ्यासाला बसवलं होतं. तर हाय, हॅलो आणि नमस्कार मंडळी, मी सोनाली स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका लॉंग व्हिडिओमध्ये. तर हे बघा, पिल्लूसाठी ना मी छान अशी ना टिफिन बॅग मागवली होती. तर कसे आले ती पाहत होते मी. मस्त असं दोन दोन असे त्याला कप्पे होते, छान वाटत होती. मस्त असं कापड पण होतं, कापड क्वालिटी पण बरी होती. आणि फक्त ही मला काहीतरी 88 रुपयाच्या आसपास काहीतरी पडलेली आहे ही बॅग. खूप मस्त वाटत होती. पिलूला म्हणलं तुला आवडली का, कारण 3 तारखेपासून ना 3 जूनपासून स्कूल चालू होणार आहे. आणि मग त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू मी आता एक गोष्ट खरेदी करून ठेवते. त्याला स्कूल बॅग वगैरे हे तर सगळं आणलेलंच आहे, पण आता जे काय राहिलं आहे ना टिफिन, परत त्याच्यानंतर ना नोटबुक वगैरे, त्याच्यानंतर ना अजून बऱ्याच काही गोष्टी राहिल्यात ना, त्या सगळ्या काही गोष्टी एक करून आणून ठेवायच्या. त्यामुळे 3 तारखेच्या आसपास सगळ्या काही गोष्टी आल्या पाहिजेत. तिथून काय आठवडाभर म्हणजे असं रंगीत म्हणजे सिव्हिल घालून गेलं तरी चालते, म्हणजे शाळेचंच घालावं असं काही नाही. पण तरीही जवळ म्हणजे गोष्टी असलेल्या कितीही चांगले असते त्या, म्हणजे परत परत ना आपण घाई गडबड करणार आणि घेणार, त्यापेक्षा आधीच थोडंसं सावकाशमध्ये बघून घेतलेलं चांगलं. आता त्याच्यानंतर आमच्या पिलू नाही ना, मला आठवडं झालं सारखं सतवलं आहे की आपल्याला आमपापड बनव. म्हणून आज आमपापड बनवायला घेतलं. तर ही ना कैरी छान वाटत होती म्हणून मी आणली 1 किलो. काहीतरी 40 का 50 रुपयाच्या असं काहीतरी किलो होते, स्वस्त पण होते. तर चला म्हणलं आणूया. तर ते आणले, स्वच्छ धुवून वगैरे घेतले, त्याची छान अशी सालं पण काढून घेतले. त्यानंतर ना बारीक असं हे बघा, मी जसं चिरते ना तसं एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे. आणि बारीक चिरल्यानंतर थोडंसं काय करायचं, त्याला शिजायला ठेवायचं आहे. थोडंसं एकदम किंचित ग्लासभर किंवा वाटीभर, तुम्हाला जेवढं वाटते तसं, म्हणजे तुमचे आंब्याची जेवढी म्हणजे क्वांटिटी आहे ना, अर्धा किलो, पावशेर, 1 किलो किंवा एकच कैरी, त्याच्यानुसार तुम्ही काय करायचे, पाणी ओतायचं. आता मी हे सगळं बारीक कट करून घेते आणि त्याच्यानंतर त्याला छान असं शिजवून घेते. म्हणजे काय होईल, पटकन शिजलं की त्याचं आपल्याला मिक्सरमध्ये छान अशी ग्रेव्ही बनवता येईल. आता हे शिजायला थोडंसं 5-10 मिनटं टाईम जाईल, तोपर्यंत आपण बाकीचं काही तर बघूया. तर आता हे बघा, हे खूप दिवसापासून ना त्यानं कुठं तर बघितलं होतं आमपापड, किंवा मोबाईलमध्येच बघितलं असं मला वाटतंय. प्रत्येकजण ट्रेंडिंगला होता आणि हे सगळं काही बनवत होतं. तर चला म्हणलं आपण पण बनवूया, म्हणून ते बनवायला सुरुवात केली मी पण. आणि छान असं बनल्यावर पण, म्हणजे मी पण व्हिडिओमध्ये 3-4 व्हिडिओ बघितले होते आणि त्यामध्ये छान दिसत होतं बनवल्यानंतर ना. मग चला म्हणलं कसं होतं किंवा कसं नाही, बघूया. छान एकदा ट्राय तर करून बघूया. एवढे कुठे जास्त महाग नाही, म्हणजे काय खराब झाला तर झाला पदार्थ, किंवा चांगला झाला तर कोणते असू द्या, जे काय होईल ते स्वस्त येईल, फायदा झाला तरी आणि तोटा झाला तरी. तर त्याच्यानंतर पाणी टाकलं मी 1 ग्लास भरून. आणि त्यामध्ये जरा जास्त आंबे आहेत ना, 1 किलोभर आंबे आहेत, त्यामुळे एवढे ताट भरून असं कट केलेले आंबे राहिले होते. तर आता ते टाकून घेऊया आणि मस्तपैकी काय करूया, शिजवून घेऊया. आता त्यांना मस्त असं एकदा छान असं शिजवून, म्हणजे 5-10 मिनटं वाफेवर ठेवलं ना, बारीक गॅसवर ठेवा किंवा मोठ्या गॅसवर ठेवा, तरी शिजतं. खूप छान असं शिजतं, ते भारी शिजतं. आणि तुम्ही पण हे एकदा करून बघा, तुमची मुलं खूप छान पद्धतीने खातील. मस्त असं, म्हणजे जे आपण आंब्याचे चॉकलेट वगैरे खातो ना, तसा एकदम फ्लेवर लागतो आणि छान वाटतं. मी हे झाल्यानंतर ना तुम्हाला, मला वाटतं 2-3 दिवसानंतर, मला वाटतं आमचे पापड करून संपून पण गेलेत, तरी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केली नव्हती. तर चला म्हटलं शेअर करूया, म्हणून आता तुमच्यासोबत शेअर करते. तर थोडंसं मीठ टाकलं ना पटकन शिजतं. थोडंसं 1 चमचाभर मीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर ना हे त्यामध्ये आंब्याच्या फोडी टाकून शिजवून घ्यायचं. आता हे शिजलं की नाही, मग आपण पुढची प्रोसेस बघूया. तर आता जेव्हा आपण लहान होतो की नाही, तेव्हा असं आपल्याला मोबाईल पण नव्हता आपल्या टायमिंगमध्ये, आणि त्यामुळं आपण काय अशा नवीन नवीन रेसिपी बघत नव्हतो, किंवा मोबाईल नसल्यामुळे ते आपल्याला माहीत पण होत नव्हतं की हे काय किंवा ते काय. आताच्या मुलांना ना सगळ्या गोष्टींची नावं माहीत आहेत, आणि हे बनव ते बनव, त्यांची डिमांड असते, ते हे बनव ते बनव. आता त्याच्यानंतर बघा, आंब्याच्या छान अशा फोडी शिजल्या होत्या, आणि ते तुम्ही असं आपण पुरण कसं वाटतं तसं त्या चाळणीने जरी वाटलं तरी चालेल. नसेल तुम्हाला तसं जमत तर तुम्ही सरळ सगळं मिक्सरमधून बारीक करून घेतलं तरीसुद्धा चालेल. छान असे त्याच्यातसुद्धा पेस्ट बनते. तर आता हे बघा, मी मस्त असं छान असं हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे, किंवा असं चाळणी जरी केलं तरी चालतं आहे. जास्त वेळ लागत होता म्हणून मी मिक्सरमध्ये करून घेतलं फास्टमध्ये. त्याच्यानंतर परत कढई ठेवली, त्याच्यामध्ये ते सगळं मिश्रण काय करायचं, आपण ओतून घ्यायचं आहे. आणि त्या
मिश्रणाचं ना थोडं 5-10 मिनटं आपण बारीक गॅसवर ना काय करायचं, आपण त्याला हे करायचं. त्याच्यानंतर ना बारीक गॅसवर ठेवून म्हणजे सतत त्याच्यामधून उलटणं ढवळत राहायचं. का तर ते उलटणं जोपर्यंत ढवळतो ना आपण तोपर्यंत ते खाली नाही लागणार ना, त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. तर आता हे बघा, त्याच्यानंतर थोडीशी तुम्हाला जेवढी आवडते तेवढी तुम्ही काय करायचं, त्याच्यामध्ये साखर टाकायचे. तुम्हाला जेवढी गोड आवडतं तेवढी. शक्यतो आंबा गोडच असतो, पण थोडाफार जर समजा आंबट असेल तर तुम्ही थोडीशी साखर टाकू शकता. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तर टाकायची त्यामध्ये म्हणजे थोडीशी मिरची पावडर टाकायची, थोडासा चाट मसाला टाकायचा आहे, थोडीशी काळी मिरी टाकायची. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता, तुमच्या याच्यानुसार तुम्ही केवढे आंबे घेतले त्याच्यानुसार. तर मी हे सगळं काय टाकून घेतलं आणि ज्यावेळेस मी मिरची पावडर टाकली ना त्यावेळेस छान असा कलर आला होता, त्याला मस्त असा कलर यायला लागला होता आणि हे तयार होत होतं. ते असंच 5-10 मिनटं त्याला असं म्हणजे पळीनं ढवळून छान असं हे करून घेतलं. खाली लागून दिलं नाही मी, की सततच ढवळत राहायचं असं नाही, फक्त ते खाली नाही लागलं पाहिजे आणि छान असं त्याचा कलर चेंज झाला पाहिजे म्हणून हे ढवळत राहायचे. आणि ते काय होतं, छान असं ढवळलं की नाही छान असं मस्त म्हणजे आपण काय म्हणतो भाजी आटरून वगैरे आली किंवा आटून हे झालं तशा पद्धतीचं त्याला टेक्स्चर येतं आणि खूप छान दिसतं ते दिसायला पण. तर हे बघा, मी छान पद्धतीने असं 5 मिनटं छान हे करून घेतलं त्याला वाफेवर, म्हणजे कमी गॅसच्या ह्याच्यावर मिडियम गॅसवर. त्याला बघा तुम्ही कलर पण चेंज झाला त्याचा आणि ते छान पण दिसायला लागले, शिजल्यासारखं पण दिसायला लागले. त्याच्यानंतर काय केलं, परातीला थोडंसं तूप लावून घेतलं. तुम्ही तूप लावा किंवा तेल लावा, तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतर ना बघा ते काय करायचं, तेल हे लावून घेतलं की नाही, आता माझे जास्त आंबे आहेत त्यामुळे मला 2-3 ताटाला तेल लावावं लागेल किंवा तूप लावावं लागेल. त्याच्यामुळं मग मी आधी परातीला लावून घेतलं, त्याच्यानंतर दुसऱ्या एका प्लेटला लावून घेतलं. का तर थोडंसं जास्त मिश्रण आहे ना ते, आणि ते कमी पडायला नको. एकदा हात भरला आहे तर म्हणलं चला तूप लावून घेऊया सगळ्याला. त्याच्यानंतर ना मग ते काय करायचं, एका याच्यामध्ये ओतायचं. तुम्हाला जसा लेअर द्यायचा आहे की नाही तसं तुम्ही तो लेअर काय करायचं देऊन घ्यायचा आहे. आता तुम्हाला जसं आवडेल ना तसं. तर आता हे बघा, मी थोडेसे ना अर्धे वरून राहिलेले थोडेसे बाजूला ठेवले होते आंबे आणि ते थोडेसे अर्धे करून ठेवलेले आहे ना ते पण ठेवले त्यात. का तर खूप मस्त लागतं ते वाळल्यानंतर. जेव्हा पापड आपला पूर्णपणे वाळला जातो की नाही तेव्हा एवढं छान लागतं ना, ते खूप छान लागतं. तर आता हे बघा, मी पराती ताटात सगळीकडे हे करून घेते, पसरून घेते. तुम्हाला जेवढा लेअर पाहिजे तेवढं तुम्ही जाड त्याच्यावरती टाकू शकता किंवा जाड तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं तुम्ही असं पसरून घेऊ शकता. तर आता मी हे टाकून घेते आणि वाळल्यानंतर तुम्हाला याची सगळी डिटेल अशी माहिती देते. आता हे बघा, हे वाळायला कमीत कमी 1-2 दिवस तरी लागतं आणि वाळल्यानंतर ना मग तुम्ही बघू शकता. तर हे बघा, अशा पद्धतीने मी वाळायला ठेवलं आहे. आता पूर्ण दिवस म्हणजे 5 वाजत आलेत वाळायला ठेवलेल्याला. उद्याचा दिवस ठेवला का पूर्ण छान असं कडकमध्ये मस्तपैकी ते वाळून निघेल, छान असं दिसेल सुद्धा. आता हे सगळं काय होतं आहे करून बाजूला होते, घर वगैरे स्वच्छ आवरून घेते, तोपर्यंत पावसाचं वातावरण झालं आणि पाऊस एवढ्या जोरात यायला लागला की बसच. म्हणजे तुम्हाला आठवत असेल शुक्रवारचा पाऊस आला होता आणि दुपारी 2:30 वाजल्यापासून पाऊस चालू होता. तो मला वाटतं 4-4:30 वाजेपर्यंत पाऊस चालू होता आणि खूप मोठा पाऊस आला होता. छान असं वातावरण झालं होतं, मस्त असं वाटत होतं आणि पिलूला पण त्यामध्ये भिजायचं होतं. पण मी जास्त काय भिजू दिलं नाही, कारण असं आताचा पाऊस म्हणजे हा पाऊस एवढा चांगला नाही म्हणून मी त्याला काही भिजू दिलं नाही, सर्दी वगैरे येईल म्हणून. तर असं काहीचं वातावरण झालं होतं. असा होता आजचा दिवस. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि जाता जाता चॅनलला प्लीज माझ्या नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पिल्लूची आजी गावावरून आलेली दाखवते आणि त्या कशा साड्या घालतात ते पण तुम्ही एकदा बघून घ्या. तर तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ. चलो.